So hello guys, welcome back to my channel. Myself Sakshant, and I today will be looking at the stomach, which is also called as आमाशय. तर स्टमकला आपण गॅस्टर किंवा वेंटर पण म्हणतो इन मॉडर्न ॲस्पेक्ट. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन बघू आपण स्टमकचं, की हे एक मस्क्युलर सॅक आहे, म्हणजे कम्प्लिटली मसलने फॉर्म झालेली आहे आणि फॉर्म्स द वायडेस्ट अँड द मोस्ट डिस्टिंग्विशेबल पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर डायजेस्टिव्ह ट्यूब ही आपली माउथपासून सुरू होते, जी पुढे कंटिन्यू करते इसोफॅगस, मग स्टमक, मग स्मॉल इंटेस्टाईन. तर इट इज कनेक्ट अबाउट टू द लोअर एंड ऑफ द इसोफॅगस. आता आपण हा जो पार्ट बघतो या स्टमकचा, एक क्यूटचं स्टमक आहे इथं. तर हा जो पार्ट आहे या स्टमकचा, तर याचा जो अप्पर पार्ट आहे तो कशाच्या लोअर एंड ऑफ इसोफॅगसच्या लोअर एंडला कनेक्ट करतो आणि बिलो कशाला कनेक्ट करतो तर अप्पर एंड ऑफ डिओडेनमला, जो की स्मॉल इंटेस्टाईनचा फर्स्ट पार्ट आहे. त्याच्यानंतर इट ॲक्ट ॲज अ रिझर्वायर ऑफ फूड. यामध्ये फूड स्टोअर होतं जवळपास 2 to 4 hours आणि हेल्प्स इन डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स. त्याच्यामध्ये इनिशियल डायजेस्टिव्ह जे आपले प्रोसेस आहेत त्या कंटिन्यू राहतात, ज्या माउथपासनं सुरू होतात. कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन आपलं माउथपासनं होतं. त्याच्यानंतर प्रोटीन्स आणि फॅट्सचं जे इनिशियल डायजेशन आहे ते स्टमकमध्ये होतं. त्याच्यानंतर आपण लोकेशन बघू तर आपण रिजन्स ऑफ ॲबडोमेन बघितले होते, 9 रिजन्स ऑफ ॲबडोमेन. त्यापैकी इपिगॅस्ट्रिक, अंबलिकल आणि लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक. म्हणजे जर ही जी आपली जर बॉडी असली तर हे जे आपले प्लेन आहे त्याच्यानंतर आपला हा इपिगॅस्ट्रिक, अंबलिकल आणि लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक या 3 रिजनमध्ये आपलं स्टमक प्रेझेंट आहे आणि लाईज ऑब्लिकली प्रेझेंट असते इन द अप्पर अँड लेफ्ट पार्ट ऑफ ॲबडोमेनच्या. त्याच्यानंतर आपण शेप बघू तर जे एम्प्टी स्टमक आहे ते जे शेप आहे आणि जे पार्शियली डिटेंडेड असतं म्हणजे हाफ फिल्ड असतं ते पायरिफॉर्मिस शेप असतं, म्हणजे पियर शेप. त्याच्यानंतर जे इट डिपेंड्स ऑन डिग्री ऑफ डिटेन्शन अँड सराउंडिंग विसरा. तर याच्या सराउंडिंगला ज्या विसरा असतात त्याच्यावर पण त्याची पोझिशन डिपेंड करते. त्याच्यानंतर आपण लेंथ बघू तर लेंथ जी 25 सेंटीमीटर आहे, ही अप्रॉक्स आहे, पर्सन टू पर्सन व्हॅरी करू शकते. त्याच्यानंतर आपण कॅपॅसिटीबद्दल बघू तर कॅपॅसिटी हा MCQ किंवा मोस्टली स्पॉटिंगमध्ये विचारला जातो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर ॲट बर्थला जी आपली कॅपॅसिटी असते ती 30 ml असते, ज्याला आपण 1 ounce म्हणतो. त्याच्यानंतर प्युबर्टीच्या टाईमला 1000 ml म्हणजे 1 लिटर आणि अडल्ट टाईमला 1500 ml म्हणजे जवळपास 1.5 to 2 लिटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यानंतर आपण एक्सटर्नल फीचर्स बघू आपण आता स्टमक्सचे. तर त्याचा 2 ओरिफिस आहे किंवा ओपनिंग आहे. सर्वात आधी ही जी वरची ओपनिंग प्रेझेंट आहे ती आणि खालची ओपनिंग, या 2 ओपनिंग प्रेझेंट आहेत. सगळ्यात पहिली ओपनिंग आहे आपली कार्डियक ओरिफिस, जे कार्डियक म्हणजे हार्ट जवळ राहतं, त्याला आपण कार्डियक ओरिफिस म्हणतो. इट इज जॉईंड बाय द लोअर एंड ऑफ इसोफॅगस, जे आपण आधी बघितलं, आणि लाईज बिहाइंड द 7 कोस्टल कार्टिलेज आणि ॲट द लेवल ऑफ T11 वर्टिब्रा. थोरॅसिक 11th वर्टिब्राच्या लेवलला प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर पायलॉरिक ऑरिफिस आहे, जे लोअर साईडला प्रेझेंट आहे. इट ओपन्स इन टू डुओडेनम विच इज द फर्स्ट पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन आणि लाईज ॲट द लेवल ऑफ L1 वर्टिब्रा. आणि ट्रान्सपायलॉरिक प्लेन आपण बघितलं होतं, एक ट्रान्सपायलॉरिक प्लेन असतो आणि एक दुसरा ट्रान्सट्युब्युलर प्लेन असतो आणि लेवल L1च्या लेवलवर लंबार फर्स्ट वर्टिब्रेमध्ये. त्याच्यानंतर 2 कर्वेचर्स प्रेझेंट आहेत स्टमकला, जसं आपण या डायग्राममध्ये बघू. हे थोडंसं छोटं आहे त्याच्याने याला लेसर कर्वेचर आणि हे थोडं मोठं आहे त्यामुळे याला ग्रेटर कर्वेचर म्हणतात. तर लेसर कर्वेचर फ्रॉम द राईट बॉर्डर ऑफ स्टमक ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर एक कॉन्केव्ह आहे, तर आपण या डायग्राममध्ये बघू, हे कॉन्केव्ह आहे, कॉन्केव्ह. त्याच्यानंतर इट प्रोव्हाइड अटॅचमेंट टू द लेसर ओमेंटम. आता लेसर कर्वेचर आहे त्यामुळे हे कशाला अटॅचमेंट देईल, लेसर ओमेंटमला. हे पेरिटोनियमची एक फोल्ड आहे, लेसर ओमेंटम. त्याच्यानंतर लोअर पार्ट फॉर्म्स द नॉच ऑफ ॲन्युलर नॉच. त्याचा जो लोअर पार्ट आहे तिथं हे जी नॉच फॉर्म करते त्याला आपण ॲन्युलर नॉच म्हणतो. त्याच्यानंतर फॉर्म्स द लेफ्ट बॉर्डर ऑफ स्टमक, ऑब्व्हियसली कॉन्केव्ह आहे आणि अटॅचमेंट कशाला देतं, ग्रेटर ओमेंटम, ग्रेटर कर्वेचर येतं आणि गॅस्ट्रोस्प्लेनिक लिगामेंट आणि गॅस्ट्रोफ्रेनिक लिगामेंट, हे 2 लिगामेंटचे नावं लक्षात ठेवायला लागतील. त्याच्यानंतर इट्स अप्पर एंड कार्डियक नॉच प्रेझेंट आहे. ही जी नॉच आहे याला आपण कार्डियक नॉच म्हणतो. त्याच्यानंतर आपण आता बघू सरफेसेस. 2 सरफेसेस प्रेझेंट आहे. ही झाली आपली अँटेरियर किंवा अँटेरो सुपेरियर सरफेस आणि जी बॅक साईडला प्रेझेंट असेल ती कोणती, पोस्टेरियर किंवा पोस्टेरो इन्फेरियर सरफेस.
त्याच्यानंतर पार्ट्स बघू आपण स्टमकचे. आता स्टमकला ना मेनली 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं जातं, पण मोस्टली 2 पार्ट मेन पार्ट्स राहतात, जे कार्डियक पार्ट आहे आणि दुसरा कोणता पार्ट आहे आपला पायलॉरिक पार्ट. तर कार्डियक पार्ट हा मोठा आहे, जवळपास एवढा पार्टला आपण कार्डियक पार्ट म्हणतो. याच्यामध्ये सर्वात आधी इथं फंडस काय आहे की हे जे आपले कार्डियक याच्यावरती आपण जी लाईन पाडतो अशी हॉरिझॉन्टल लाईन, तर या लाईनचा जो वरचा पार्ट प्रेझेंट आहे याला आपण म्हणतो फंडस ऑफ स्टमक. त्याच्यानंतर हा एक डोम शेप स्ट्रक्चर आहे, ती थ्योरी आहे. त्याच्यानंतर इट लाईज बिटवीन द फंडस अँड पायलॉरिक एंट्रम. तर जवळपास हा किंवा आपण असं पण बोलू शकतो की ह्या स्ट्रक्चरपर्यंत. तर हा जो पूर्ण पार्ट आहे याला आपण म्हणतो बॉडी. त्याच्यानंतर आता स्मॉलर पार्ट ज्याला आपण पायलॉरिक पार्ट म्हणतो, जो सबडिवाइड होतो पायलॉरिक एंट्रम. इट सेपरेट फ्रॉम पायलॉरिक कॅनल बाय द इनकॉन्स्टंट सल्कस. आणि सेकंड पार्ट इज पायलॉरिक कॅनल विच इज 2.5 सेंटीमीटर लॉंग, नॅरो अँड ट्युबुलार. तर आता हा जो पार्ट बघितला तर याच्या आधी हा जो कम्प्लीट आहे 7.5 सेंटीमीटर आणि हा आहे 2.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपण रिलेशन्स बघू स्टमकचे. तर आता कोणत्या पण ऑर्गनमध्ये 2 टाईप्सचे रिलेशन्स येतात. फर्स्ट वन इज द पेरिटोनियल रिलेशन आणि सेकंड वन इज विसरल रिलेशन. तर पेरिटोनियमची जी फोल्ड आहे त्याच्यानुसार लाय करतं आपण बघितलं आता लेसर कर्वेचरला लेसर मोमेंटम आणि ग्रेटर कर्वेचरला ग्रेटर मोमेंटम प्लस गॅस्ट्रोस्प्लेनिक आणि गॅस्ट्रोफ्रेनिक लिगामेंट्स. त्याच्यानंतर विसरल रिलेशन बघू आपण आता. तर अँटेरियर सरफेसला कोणते कोणते राहणार आहे, तर लिव्हर राहील, डायफ्राम राहील आणि अँटेरियर ॲब्डोमिनल वॉल प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर पोस्टेरियर सरफेस ऑफ द स्टमक इज रिलेटेड टू द स्ट्रक्चर्स फॉर्मिंग स्टमक बेड. आता हा SAQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर स्टमक बेड कशाने फॉर्म होतो, तर मोस्टली हे स्ट्रक्चर असतात. डायफ्राम असतो, लेफ्ट किडनी, लेफ्ट सुप्रारेनल ग्लँड, पॅनक्रियाज, ट्रान्सवर्स मेझोकोलॉन, स्प्लेनिक फ्लेक्चर ऑफ कोलॉन, स्प्लेनिक आर्टरी आणि समटाईम्स स्प्लीन पण इन्क्लूड होतो. आणि हे सर्व स्ट्रक्चर टुगेदर फॉर्म करतात काय, स्टमक बेड. त्या डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहे सर्व पार्ट्स जे की प्रेझेंट आहेत ते आपण बघतो. इथं ट्रान्सवर्स मेझोकोलॉन प्रेझेंट आहे, पॅनक्रियाज आहे, आयोटा आहे, लेफ्ट किडनी, लेफ्ट सुप्रारेनल ग्लँड, डायफ्राम प्रेझेंट आहे, स्प्लीन प्रेझेंट आहे समटाईम्स, स्प्लेनिक आर्टरी प्रेझेंट आहे, लेफ्ट कोलिक फ्लेक्चर प्रेझेंट आहे, ट्रान्सवर्स कोलॉन प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर आपण ब्लड सप्लाय बघू स्टमकचं. तर स्टमक इज सप्लाइड बाय लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी ब्रांच ऑफ सिलियाक ट्रंक. त्याच्यानंतर राईट गॅस्ट्रिक आर्टरी ब्रांच ऑफ कॉमन हेपॅटिक आर्टरी आणि लेफ्ट गॅस्ट्रोएपिप्लाइक आर्टरी स्मॉल ऑफ स्प्लेनिक आर्टरी आणि लेफ्ट गॅस्ट्रोएपिप्लाइक आर्टरी ब्रांच ऑफ गॅस्ट्रोड्युओडेनल आर्टरी. याच्यामधलं एक एक्स्ट्रा पॉईंट म्हणजे जी आपली लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी आणि लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी आहे, राईट आणि लेफ्ट ह्या दोन्ही कशाला सप्लाय करतात, लेसर कर्वेचर ऑफ स्टमकला. आणि जी लेफ्ट गॅस्ट्रो एपिप्लॉइक आर्टरी आणि राईट गॅस्ट्रो एपिप्लॉइक आर्टरी आहे ती ग्रेटर कर्वेचरला सप्लाय करतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये 5 to 7 शॉर्ट गॅस्ट्रिक आर्टरीज पण प्रेझेंट आहेत, जे ब्रांच आहेत स्प्लिनिक आर्टरीच्या. वेनस ड्रेनेज बघू तर मोस्टली पोर्टन वेन, सुपेरियर मेजेंट्रिक वेन आणि स्प्लिनिक वेन जे ते वेनस ड्रेनेजचं वर्क करतं. ब्लड सप्लाय सिम्पॅथॅटिक नर्व सप्लाईज T6 to T10 नर्व आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्व सप्लाय बाय वेगस, अँटेरियर अँड पोस्टेरियर गॅस्ट्रिक नर्व्स. फंक्शन बघू तर स्टमक इज ॲक्ट एज प्रायमरली फूड रिझर्वर, जे आपण बघितलं 2 to 4 अवर्ससाठी फूड स्टोअर करतं. बाय पॅरिस्टॅल्सिक मुवमेंट इट हेल्प्स इन सॉफ्टनिंग द फूड अँड मिक्सिंग द फूड विथ गॅस्ट्रिक ज्यूस. तर स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ज्यूस असतात HCl फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये पॅरिस्टॅल्सिस मुवमेंटने ते सर्व मिक्स व्यवस्थित होतं, त्याला कायम म्हणतो आपण. त्याच्यानंतर गॅस्ट्रिक ग्लँड प्रोड्युसेस गॅस्ट्रिक ज्यूस विच कंटेन पेप्सिन HCl दॅट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन डायजेशन. स्टमक प्रोड्युसेस इंट्रिन्सिक फॅक्टर ऑफ कॅसल्स, तर याच्यामुळे विटॅमिन B12ची अब्झॉर्प्शन आहे ती होते. आणि लायनिंग सेल्स ऑफ स्टमक प्रोड्यूस अबंडंट म्युकस विच प्रोटेक्ट गॅस्ट्रिक म्युकस फ्रॉम HCl. तर आपल्याला HCl माहिती आहे खूप ॲसिडिक मिडियम असतं, तर स्टमकचे जे लेयर्स आहेत त्याला कवर करायचं काम काय करतं, म्युकस फॉर्म करतं. त्याच्यानंतर आपण आता क्लिनिकल ॲनाटॉमी बघू. तर गॅस्ट्रिक पेन राहतं ड्यू टू द स्पाझम ऑर ओव्हर डिटेन्शन. ओव्हर डिटेन्शन म्हणजे स्टमकमध्ये जास्त फूड्स राहिलं तेव्हा ओव्हर डिटेन्शन होतं, त्यामुळे गॅस्ट्रिक पेन होतं. त्याच्यानंतर गॅस्ट्रिक अल्सर बघू ऑकर इन लेसर कर्वेचर. तर लेसर कर्वेचरला गॅस्ट्रिक अल्सर होऊ शकतात. त्याच्यानंतर गॅस्ट्रिक कॅर्कोनिमा विच ॲक्ट ॲज अ ग्रेटर कर्वेचर अँड इट्स कॉमन. नंतर पायलॉरिक ऑब्स्ट्रक्शन कंजेनायटल किंवा ॲक्वायर्ड असू शकतं. पेप्टिक अल्सर इट प्रोड्यूस ॲट द फर्स्ट पार्ट ऑफ द डिओडेनम ऑर लोअर पार्ट ऑफ इसोपॅगस. तर आपला ह्या पार्टमध्ये स्टमक झालेला आहे. याच्यानंतर आपण मोठा एखादा ऑर्गन बघू.
या सर्व टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल जर तुम्हाला या डिजिटल नोट्स पाहिजे असतील. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.